लक्ष द्या. चला, रीडिंग द लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे, लिमिटिंग रिएजंट. तर आता लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय होत असते, ठीक आहे, लक्ष देऊन द्या. ठीक आहे, तर लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे, तर आता जसं फॉर एक्झाम्पल एखादं मी केमिकल रिॲक्शन करता. ठीक आहे, माझं केमिकल रिॲक्शन कसं आहे, 2 किलोग्राम हायड्रोजन 1 किलोग्राम ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होणार, तर माझं काहीतरी H2O तयार होणार. समजलं? इतकं फिक्स आहे. समज 2 किलोग्राम हायड्रोजन असेल आणि 1 किलोग्राम ऑक्सिजन असेल, तर ते H2O तयार करतात, म्हणजे कितीतरी अमाऊंटमध्ये H2O तयार करतात. ठीक आहे, तर आता जर मी 3 किलोग्राम हायड्रोजन घेतलं आणि 1 किलोग्राम ऑक्सिजन घेतलं, तर काय होणार आहे मग? H2O नाही बनणार आहे. H2O बनेल, पण काय होणार? हां, बघा ना, जसं आता 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आहे प्लस 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन आहे, वन ॲटम ऑफ ऑक्सिजन आहे. समजलं? तर काय बनत आहे? 1 मॉलिक्यूल ऑफ H2O बनत आहे. ठीक आहे, पण जर 3 ॲटम्स ऑफ हायड्रोजन असेल आणि 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन असेल, तर काय बनणार आहे? आणि H एक्स्ट्राचा वाचून जाणार आहे. समजलं? तर म्हणजे जे बी केमिकल्स असतात ते काय असतात, फिक्स्ड अमाऊंटमध्येच एकमेकांसोबत कंबाईन होतात. समजलं? कसे बी त्यांनी किती बी प्रमाणामध्ये कंबाईन होत नाही. ठीक आहे, हा असा नाही बनेल, H3O असा नाही तयार होणार. ठीक आहे, तो H2Oच तयार होणार आहे. ठीक आहे, तर हे जे रिॲक्शन आहे याला कंट्रोल कोणी केलं? ऑक्सिजननी केलं कंट्रोल, आहे का नाही? जर ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं जास्त असतं तर काय झालं असतं, पुन्हा ऑक्सिजन मिक्स झालं असतं, आहे का नाही, हायड्रोजनसोबत. हे जे याच्यात हे वाचलं नसतं, हे बी पुन्हा रिॲक्शनमध्ये आलं असतं. समजलं ना? जसं आता फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हणत आहे, माझ्याकडं 4 हायड्रोजन आहे प्लस 1 ऑक्सिजन आहे. ठीक आहे, तर काय बनला? 1 H2O तयार झाला. समजलं? आणि 2 हायड्रोजन वाचले ना, म्हणजे याला ऑक्सिजननं लिमिट केलं. समजलं? जर आता मी याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत आहे, समजलं, तर काय होणार आहे? 2 H2Oची मॉलिक्यूल बनणार आहे आता, आहे ना? समजलं? तर काय केलं, ऑक्सिजनचे जसं प्रमाण वाढवलं तसं त्यानं जे 2 हायड्रोजन जे वाचत होते ना, त्याच्याशी पुन्हा बॉन्ड बनवून टाकलं त्यानं. समजलं? तर ऑक्सिजन काय झालं या रिॲक्शनमध्ये? लिमिटिंग रिएजंट झाला. समजलं? म्हणजे लिमिटिंग रिएजंटमध्ये आपण काय म्हणू शकतो, म्हणजे असं केमिकल जे लिमिटेड प्रमाणामध्ये आहे आणि त्याची जर अमाऊंट जर आपण चेंज करता, समजलं, तर रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट बी चेंज होणार आहे, प्रोडक्टची अमाऊंट बी चेंज होणार नाही. समजलं? असं रिॲक्टंट किंवा असं केमिकल जे लिमिटेड प्रमाणात आहे, समजलं, जे पुरेशा प्रमाणामध्ये नाही आहे. एक केमिकल भरपूर प्रमाणात आहे, एक केमिकल खूप कमी प्रमाणात आहे. समजलं? रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये नाही आहे. समजलं? आणि जर त्याचा अमाऊंट जर आपण चेंज केला, कमी जास्त केला, तर आपलं प्रोडक्ट बी कमी जास्त होऊ शकते. समजलं? तर त्याला मी म्हणते लिमिटिंग रिएजंट. समजलं का? समजलं ना? ओके, चला लिहून घ्या डेफिनेशन. नाही समजलं? नाही समजलं? चला लिहून घ्या आता. In any chemical reaction, required as required.
लिमिटिंग रिएजेंट. तर चला सांगा, लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय होत असते? लिमिटिंग रिएजंट म्हणजे असा केमिकल समजला जो जर एखाद्या केमिकल रिॲक्शन घडवून आणत असेल आपण, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर इक्वेशननुसार केमिकल इक्वेशननुसार त्या केमिकल इक्वेशनच्या प्रमाणानुसार रिॲक्टंट नसतील समजलं, म्हणजे कमी जास्त असतील समजलं, आणि त्याच्यामध्ये जे कमी अमाऊंटचं जे केमिकल आहे, कमी अमाऊंटचे जे रिॲक्टंट आहे ते काय होणार, आधी रिॲक्ट होऊन जाणार समजलं, आणि ते काय करणार, जितकं जर ते कमी असेल तर प्रोडक्ट काय असेल, कमी फॉर्म होणार समजलं, जर ते जास्त असेल तर प्रोडक्ट बरोबर मात्रेमध्ये फॉर्म होणार समजलं. तर ते काय करतात, प्रोडक्टचा रेट म्हणजे प्रोडक्टचा अमाऊंट कमी जास्त करण्याचं काम करतात, ठीक आहे, म्हणजे दुसरा केमिकल जो कमी प्रमाणामध्ये आहे समजलं, तर त्याला काय म्हणतो आपण, लिमिटिंग रिएजंट बनवत असतो. नाही समजलं ना, असं केमिकल जो म्हणजे असं रिॲक्टंट जो प्रोडक्टच्या अमाऊंटला कंट्रोल करता समजलं, तो कमी बनवायचा की जास्त बनवायचा समजलं, त्याला आपण काय म्हणतो, लिमिटिंग रिएजंट समजलं. एक्झाम्पल लिहून घे. H2 चलो 2H प्लस O काय तयार होता है, H2O समजला. एंड इफ 3H नहीं लिया 4H लेते, 4H प्लस O H2O प्लस 2H. ठीक आहे. आता याच्यामध्ये इन सेकंड रिॲक्शन ऑक्सिजन acts as limiting reagent. आता मला सांगा, ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंटचं का बरं काम करतं आहे सेकंड रिॲक्शनमध्ये? ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंटचं काम का बरं करत आहे? कारण तो कमी प्रमाणात आहे समजलं. जसं इथं काय आपल्या सुरुवातीच्या रिॲक्शनने काय सांगितलेलं आहे, जर 2 हायड्रोजनचे ॲटम असेल तर 1 ऑक्सिजनचा ॲटम असला पाहिजे, आहे का नाही, म्हणजे ते बरोबर काय केमिकल इक्वेशननुसार करेक्ट आहे समजलं. पण सेकंड रिॲक्शन काय आहे, केमिकल इक्वेशननुसार रॉंग आहे ना. पण त्याच्यामध्ये काय होत आहे की रॉंग नाही आहे ते केमिकल इक्वेशननुसार, पण त्यांचं जे अमाऊंट आहे ते रॉंग आहे समजलं. त्याच्यामध्ये काय झालं, हायड्रोजन आपण 4 टाईम्स घेऊन टाकलं ऑक्सिजनपेक्षा, आहे का नाही, 4 पटीने जास्त घेऊन टाकलं समजलं. त्यामुळे काय होत आहे, ऑक्सिजन हे जितकं अमाऊंटमध्ये असेल तेवढा पूर्णपणे तो रिॲक्ट होऊन गेला, आणि त्यानं काय केलं, एकच मॉलिक्यूल ऑफ H2O दिला समजलं, जेव्हा की 2 हायड्रोजन पुन्हा एक्स्ट्राचे वाचून गेले समजलं. जर आपण त्याच्यामध्ये पुन्हा जर एक ऑक्सिजन मिक्स केलं तर काय होणार, 2H2O देणार आहे समजलं. त्यामुळे काय होतं आहे, ऑक्सिजन काय करतं, H2Oच्या प्रमाणावर कंट्रोल ठेवत आहे, H2O किती क्रिएट होणार म्हणून समजलं. त्यामुळे ऑक्सिजन काय आहे, हा लिमिटिंग रिएजंट आहे समजलं. बिकॉज इट कंट्रोल्स द मॉलिक्यूल. Second reaction
ठीक आहे, झालेलं आहे, झालं सर्वांचं लिहून. ठीक आहे, नेक्स्ट लिहूया आपण, नेक्स्ट न्यूमेरिकल सोडूया. चला एक मिनटं, आपण पहिले बॅलेन्सिंग द केमिकल रिॲक्शनच्या फॉर्म्युले रूल्स लिहून घेऊ. ठीक आहे, हाऊ टू बॅलन्स एनी केमिकल इक्वेशन. समजलं, कुठल्याही केमिकल इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं ते लिहून घेऊ आपण. ऑलच्या आधी लिहूया नंबर, ऑल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम प्रोडक्ट साईड. बोला म्हणजे तेच, म्हणजे एखादी रूल टाईपचं असं काय हरकत नाही. ठीक आहे, न्यूमेरिकल्स काय सोडून घेऊ. चला ठीक आहे.
कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वॉटर ग्राम प्रोड्यूस बाय द कंबशन ऑफ 16 ग्राम ऑफ मिथेन. मिथेन प्रॉब्लेम 1.3 लिहून घ्या. Calculate the amount of water produced in grams produced by the combustion of by 16 ग्राम ऑफ मिथेन म्हणजेच CH4 पकडायचं. ठीक आहे. हाँ ते दो तो 2n + 2 2n - 2 2n या फॉर्म्युलेने राहतं. C1 CN 2n H2n. ठीक आहे. झालं इतकं. बघा आता एक केमिकल रिॲक्शन आहे म्हणजे मिथेनचं कंबशन करतो आपण. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन आहे CH4 + O2. कंबशन म्हणजे जाळणे, त्याला समजला, जाळणे किंवा त्याला पेटवणे. ठीक आहे. याच्यापासून काय तयार होत आहे 2H2O प्लस हो ना रे. हां 2O2 आहे. 2O2 आहे. थांबा. प्लस 2O2 H2O प्लस CO2. ठीक आहे. हे तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता बघूया आपण आपल्याला किती लागलेलं आहे ग्राम 16 ग्राम ऑफ मिथेन लागलेलं आहे. ठीक आहे. तर आता बघा रिॲक्शन कसं आहे, बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे चेक करून घ्या आधी. इथं लेफ्ट हँड साईडले रिॲक्टंट साईडले 1 कार्बन आहे, तर या साईडला पण 1 कार्बन आहे. ठीक आहे. या साईडला हायड्रोजन किती आहे 4 आहे, तर या साईडला पण हायड्रोजन किती आहे 4 अमाऊंटमध्ये आहे ना. ऑक्सिजन किती आहे याच्यात 4 आहे ना. 2 × 2 4 आहे ना. आणि ऑक्सिजन किती आहे इथे 2 आहे. 1 × 2 2 आणि इकडचं 2 ऑक्सिजन. समजलं. म्हणजे 4 ऑक्सिजन आहे. सर्व बरोबर, सर्व बॅलन्स्ड आहे म्हणजे रिॲक्शन इज बॅलन्स्ड. ठीक आहे. तर आता याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की आता बघा जितक्या प्रमाणामध्ये CH4 लागलं असेल त्याच्या डबल प्रमाणामध्ये H2O तयार झालेला आहे ना. आहे का नाही. जर 1 मॉलिक्यूल ऑफ CH4 लागत आहे तर 2 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर तयार होत आहे. 1 मॉलिक्यूल ऑफ CH4 झालं तर 2 मॉलिक्यूल्स ऑफ H2O तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर बघूया आपण CH4चे मॉलिक्यूल्स किती आहे हे कॅल्क्युलेट करूया. समजलं. 16 ग्राम मिथेन घेतलेली आहे ना, त्याचे मॉलिक्यूल्स किती आहे का नाही. जितके CH4चे मॉलिक्यूल्स असेल त्याचे डबल किती मॉलिक्यूल्स असेल, कोणाचे मॉलिक्यूल्स असेल H2Oचे मॉलिक्यूल्स आहे का नाही. नाही समजलं. आपण आधी रिॲक्शनमध्ये बघा जर CH4चे सिंगल मॉलिक्यूल रिॲक्ट होत आहे तर H2Oचे किती मॉलिक्यूल तयार होत आहे 2 मॉलिक्यूल तयार होत आहे ना. जर आपण रिॲक्शनमधून जर फाईंड करू शकू की CH4चे किती मॉलिक्यूल्स आहे तर H2Oचे किती मॉलिक्यूल आहे हे आपण 2 ने मल्टिप्लाय करून काढू शकतो. ठीक आहे. चल ठीक. चला मॉलिक्यूल्स ऑफ CH4. ठीक आहे. इज इक्वल टू काय इथं फॉर्म्युला बघा. अमाऊंट ऑफ CH4 इन ग्राम्स. समजला. डिवायडेड बाय मोलर मास ऑफ CH4. समजलं. एका मॉलिक्यूलच्या मासला आपण डिवाइड करू तेवढ्या ग्राम्सला. समजलं. तर आपल्याला किती मॉलिक्यूल्स आहे आपल्याला माहीत पडेल. समजलं. तर पहिले काढू नाव मोलर मास ऑफ CH4 लिहून द्या. CH4 तर याच्यासाठी काय असते 1 × ॲटॉमिक मास ऑफ C कार्बन. समजला. प्लस 4 × ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. समजलं. चला सांगा बरं कार्बनचा ॲटॉमिक मास किती असते
12.011 कॅल्क्युलेट. कार्बन 12चं ॲटॉमिक मास बघा काय आहे. तिथं काढलं होतं बघा मागे आपण. अरे बुकमध्ये आहे ना 12.011. लक्षात ठेवा रे थोडंसं. लक्षात ठेवा म्हटलं व्हॅल्यू. हां सर्वच लक्षात ठेवा लागतं. 12.011 U समजला. आणि हायड्रोजनचा 4 मल्टिप्लाय बाय 1.008 U. ठीक आहे झालं. करा कॅल्क्युलेट. मग आता याचं काय होणार आहे. 12.011च राहणार आहे प्लस 1.008 करा. 8 4 जा 32 आहे ना. म्हणजे 4.032 U. ठीक आहे नाहीत का. चला मग आता प्लस करायचं काय ते. 1 + 2 3, 1 + 3 4, 0 + 0 0, 2 + 4 6 आणि 16.043. सिक्स 16.043 U समजला. पण बघा सिग्निफिकंट फिगर्स मिनिमम किती आहे. 4 आहे ना. तर 4 याच्यामध्ये कन्वर्ट करू. 1 2 3 4 म्हणजे हा 5पेक्षा छोटा आहे. राऊंड करायची गरज आहे का नाही. म्हणजे 16.04 U समजलं. इथं समजलं ना. हां हो पॉईंट आहे. 16.04 U समजलं इतका. का हे काय आहे. मोलर CH4. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला. मॉलिक्युल्स किती आहे CH4चे ते काढायचं आहे. समजलं. ते काढूया. नाव मॉलिक्युल्स ऑफ CH4 इज इक्वल टू मास ऑफ CH4 इन ग्राम्स. समजलं. डिवाइडेड बाय मोलर मास CH4. किती ग्राम्समध्ये आहे सांगा बरं. क्वेश्चनमध्ये दिलं आहे बघा. 16 ग्राम्स आहे ना. 16 ग्राम. आणि याला कशाने डिवाइड करताय. 16.0 Uला करताय आहे ना. म्हणजे एकंदरीत हे 1 येणार. समजलं. म्हणजे राऊंड ऑफ करून जवळपास 1 येणार ना. समजलं ना. नाही समजलं. 16.04ने 16ला डिवाइड करा ना. मग 0.999 काहीतरी येणार ना. 0.99 काहीतरी येईल ना. तर त्याला राऊंड ऑफ करून केलं तर 1च येईल ना जवळपास. समजलं का नाही समजलं. 1 मोल. 1 मोल समजला. 1 मोल ऑफ CH4 समजला. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ऑफ CH4. ठीक आहे का समजला. आता केमिकल रिएक्शनमध्ये बघा. जर 1 मोल ऑफ CH4 आहे तर किती मोल ऑफ वॉटर तयार होणार आहे. 2 मोल्स ऑफ वॉटर तयार होणार आहे ना. समजलं ना. नाव केमिकल इक्वेशन इज CH4 plus 2O2 2H2O plus CO2. समजला. Here 1 mole of CH4 produce 2 moles of वॉटर. समजलं. म्हणजे वॉटरचे किती मोल्स आहे. 2 मोल्स आहे. समजलं. देअरफॉर लिहून घेऊ मग. देअरफॉर अमाऊंट ऑफ 2 moles of water moles of H2O in ग्राम. समजलं. त्यासाठी काय करायचं. 2 मल्टिप्लाय करेल मॉलिक्युलर मास ऑफ H2O. समजलं. डबल करेल त्याचं. नाही समजलं काय. नाही समजलं. खुशी समजत आहे का नाही रे. म्हणजे एक CH4 आहे तर किती मोल्स ऑफ वॉटर तयार होतं. 2 मोल्स ऑफ वॉटर तयार होतं आहे ना. तर जर आपल्याला 2 मोल्स ऑफ वॉटरचं वजन काढायचं तर मला 1 मोल ऑफ वॉटरचं वजन माहीत असलं पाहिजे ना. तेव्हा त्याच्याशी 2 न मल्टिप्लाय करणार मी आहे का नाही. म्हणून लिहिलं 2 मल्टिप्लाय बाय 1 मोल ऑफ वॉटर.
समजलं, मास ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ H2O. समजलं, तर मग काढूया. इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर ऑफ मास ऑफ H2O म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ H, एक हायड्रोजन अजून प्लस 1 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. समजलं, नाही समजलं का? हे बघा, इथे बघा, Hचे किती आहे, 2 आहे आणि ऑक्सिजन किती आहे, सिंगल आहे ना. म्हणजे इथं बघा ब्रॅकेटच्या अंदर का लिहिलं, 2 ॲटम हायड्रोजनचे ॲटॉमिक मास. समजलं, आणि एका ऑक्सिजनच्या ॲटमचा ॲटॉमिक मास. समजलं, या दोघांचं प्लस करताय. समजलं, नाही समजलं का? चला करा. 2 मल्टिप्लाय बाय बाहेर सर अजून ओल्या आतमधलं करू. 2 मल्टिप्लाय हायड्रोजनचे ॲटॉमिक मास काय आहे, 1.008 U. समजलं, आणि ऑक्सिजनचे काय आहे, 16.00 U. समजलं, तर मग काढा. 2 मल्टिप्लाय बाय 1.008ला मल्टिप्लाय करा बरं 2ने किती येते, 2.016 U. समजलं, आणि एक आहे ते 16.00 U. समजलं, किती येते मग 2 मल्टिप्लाय बाय 610.18. समजलं, U. समजलं, याला सिग्निफिकंट फिगर्समध्ये करायचं आहे, किती 4 याच्यामध्ये पाहिजे आहे ना. तर इथपर्यंत ठेवू, 6ला राऊंड ऑफ करून टाकू आपण. समजलं, म्हणजे काय येणार आहे, 2 मल्टिप्लाय बाय 18.02 U. समजलं, आणि याला 2ने मल्टिप्लाय केलं तर किती येते, 18 म्हणजे 18 टू द्या 36.04 U. समजलं, मग म्हणजे ठीक आहे. काय आपलं मॉलिक्युलर, सॉरी U नाही लिहित, मग एक काम करते, ठीक आहे. मॉलिक्युलर मास ऑफ 2H2O मॉलिक्युल्स. समजलं, हे मॉलिक्युल्सचं मास आहे. समजलं, जर आपण याला ग्राम्समध्ये कन्वर्ट करता तर मग काय करतात, देअरफॉर अमाऊंट ऑफ तेच अमाऊंट ऑफ H2O प्रोड्यूस्ड इज 36.04 ग्राम. आहे का ते सेन्सर, 36 ग्रामचा आहे बहुतेक आहे ना, 36.04 ग्राम. समजलं, नाही समजलं का? नाही समजलं का? कुणाला नाही समजलं? खुशी समजलं इतकं? हां, तर स्टेप तर लगेच राहा. आपल्याला माहीत करायचं आहे, माहीत असलं पाहिजे काय कशामध्ये काय कन्वर्ट करताय आपण. ठीक आहे, लिहून घ्या. चला, इतक्या स्टेप करायची गरज नाही जर आपल्याला मॉलिक्युलर मास माहीत असेल तर आधीच. ठीक आहे, जर आपल्याला 18 ग्राम माहीत आहे H2Oचं तर आपण पटकन टाकू शकतो. ठीक आहे, किंवा ठीक आहे, चालते, तेवढं मॉलिक्युल्स काढतात. मॉलिक्युलर मास ऑफ CO2 1 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ नाही, मॉलिक्युलर मास, मोलर मास वेगळं असते. ॲटॉमिक मास ऑफ CO2, सॉरी 1 ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ, पहिले आपण मॉलिक्युलर मास काढू, मग त्यात किती नंबर ऑफ किती मोल्स आहे ते काढू. CS4चं काम काय आहे, CO2चं काम वापरलेलं आहे ना आपल्याला इथं. हां, तर रिॲक्टर नाही, तसं काय नाही राहत. कुठल्या बी एकाचे दिलं असेल तर काढता येते आपल्याला. हां, ठीक आहे, लक्ष देऊन द्या आता. ठीक आहे, बघा नंतर चेक करून घ्यायचं. ठीक आहे, हां, 1 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन म्हणजे CO2. समजलं, 1 कार्बन मल्टिप्लाय बाय 2 ऑक्सिजन. ठीक आहे, आता बघा ॲटॉमिक मास ऑफ कार्बन काय आहे, 12.011 U. समजलं, आणि ऑक्सिजन किती आहे, 2 मल्टिप्लाय बाय 16.00 U. समजलं, करा मग इथे काय ते 12.011 U प्लस 32.00 U. ठीक आहे, ॲडिशन करायचं काय ते 44.011 U. सिग्निफिकंट फिगर किती पाहिजे, 4च पाहिजे आपल्याला, म्हणजे किती काय करेल 44.011
0.01 U. हे काय मॉलिक्युलर मास ऑफ CO2. समजलं. आता काढायचं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2. त्याचे काय अमाऊंट ऑफ CO2 इन ग्राम्स. समजलं, डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ CO2. ठीक आहे, तर काढायचं काय आहे, आपलं अमाऊंट किती दिलेलं आहे 22 ग्राम्स आहे ना, आणि याला डिवाइड केलेलं किती 44.01 U. समजलं, म्हणजे किती येते 0.5 मोल्स. ठीक आहे, समजलं का नाही समजलं. याला जर डिवाइड केलं तर आन्सर येतं. समजलं, म्हणजे 44 मोठे आहे म्हणजे 0.5 मोल्स आलेत का. समजलं का. बघा अमाऊंट ऑफ मोल्स ऑफ CO2 किती आहे 0.5 मोल्स. ठीक आहे, पण बघा हिअर केमिकल इक्वेशन इज ठीक आहे. केमिकल इक्वेशन काय म्हणत आहे CH4 प्लस 2O2 हे तयार करत आहे CO2 प्लस 2H2O. समजलं. हिअर 1 CO2 and 1 molecule 1 molecule of CO2 and 2 molecules of H2O are produced. समजलं. म्हणजे टू मॉलिक्यूल ऑफ H2O आर प्रोड्यूस्ड आहे. समजलं, म्हणजे 2 मॉलिक्यूल H2O चे बनलेले आहे. ठीक आहे, मग लिहू देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O किती असेल मग 2 मल्टिप्लाय बाय मोल्स ऑफ CO2. समजलं, CO2च्या मोल्सचे डबल म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 0.5 इज इक्वल टू 1 मोल. समजलं इतका. हां, आता आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट ऑफ काढायचं आहे. समजलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O. समजलं, हे 1 मोल आहे. ठीक आहे, नाव अमाऊंट ऑफ H2O. थांब, अमाऊंट नाही मॉलिक्युलर मास ऑफ H2O चं मॉलिक्युलर मास किती आहे 18 ग्राम असते. ठीक आहे, आधीच काढलं होतं आपण आहे ना. H2Oचं मॉलिक्युलर मास 18 ग्राम असते. नाव 1 मोल ऑफ H2O इज 18 ग्राम असते. समजलं. 1 मोल ऑफ H2O बी 18 ग्राम असते. समजलं, देअरफॉर H2O प्रोड्यूसेस 18 ग्राम. समजलं. बघा 1 मोल ऑफ H2Oचं वजन बी 18 ग्रामच असते आणि मॉलिक्युलर मास ऑफ H2O बी 18 ग्रामच आहे. समजलं, तर म्हणजे H2O किती प्रोड्यूस झालेलं आहे 18 ग्रामचं प्रोड्यूस झालेलं आहे. समजलं नाही समजलं ना. देअरफॉर H2O प्रोड्यूस्ड इन 18 ग्राम्स. ठीक आहे, चला लिहून घ्या. तेच तर म्हटलं, म्हणजे लक्ष देऊन काढायचं, जे दिलं आहे त्याच्यामध्येच काढायचं. कळा, फर्स्ट पटकन कळा, मॅथचा टाईम चालला आहे. मॅथचं